There is an epidemic of asbestos-related diseases in Southeast Asia. Asbestos-related diseases are not curable. It's like dry drowning. Your body needs air, but your lungs are simply not able to breathe in. And this is like you're trapped in an invisible box where you can feel the air from your body, but you simply cannot breathe the air. And these people, they are simply horrified by the thought of walking even. That they know that they simply cannot walk, and they fear all those situations which can make them to walk, or even sometimes to stand on their own feet. मी पॅड फॉर्मिंगला मशीन ऑपरेटर म्हणून होतो. फायबरची इथे काम चालू आहे तिथे त्याच्यावरती फॅन चालायचे, त्याच्यामुळे सगळी डस्ट व्हायची. आणि बाजूला मेरेकल म्हणून मशीन होती जे रॉंग मटेरियल ते फोडण्यासाठी त्याची डस्ट उडवत होती. आणि त्या आमच्या पुऱ्या फॅक्टरीमध्ये डस्ट असायची आणि सूर्यकिरण आल्यानंतर आम्हाला ती डस्ट दिसायची. वडील आपले काम करायचे फायबरमध्ये भरलेले असायचे. मी सर्वात लहान मुलगा म्हणून मला ते प्रेमाने जवळ घ्यायचे. हे ते छातीजवळ लावून आपले उचलून घ्यायचे. आणि नंतर ते मला असं ठसका लागायचा. पप्पा ते बोलतात, अरे धूळ ना नाकातून गेल्यानंतर ठसका लागणार. अधिकाऱ्याने काय आम्हाला लास्टपर्यंत सांगितलं नाही. साहजिकच राग येणारच, पण नंतर आम्हाला ऑटोमॅटिक समजायला लागलं की ॲस्बेस्टोस हा घातकारक आहे, कॅन्सर होतो. Asbestos is a carcinogen, and what we now know is that all varieties of asbestos fibers, this includes white asbestos or chrysotile, are toxic and has the potential to produce cancer. Unusual thing about asbestos is whatever minute amount you're exposed to, it can be a trigger for disease occurrence. Asbestos exposure classically falls into three categories. Primary exposure if you work directly with asbestos. Secondary exposure, usually in other family members, through contamination of the clothes. And then there's the environmental exposure to the general population. नंतर मी आजारीच पडायला लागलो की मला ताकद कमी झाल्यामुळे उठता येईना. तर बाकीचं काय करू, मी उठता येत नाही. माझे वडील ॲस्बेस्टॉसच्या कंपनीमध्ये कामाला होते. तिथे काम करत असताना त्यांना ॲस्बेस्टॉसिस झालं आणि त्याच्यामुळे नंतर त्यांना लंग कॅन्सर झालं. तो आस्ते आस्ते बंद झाला. स्टेशन पण बंद झालं. मुलांना स्कूल बसमधून आणायचं पण बंद झालं. चालल्याच्या नंतर दम लागतो. दम लागल्याच्या नंतर खाली बसावं लागतं. ज्यावेळेला त्यांचं जे डिक्लेअर झालं कॅन्सर, त्यावेळेला त्याची ट्रीटमेंट आजच्या घडीला तरी कॉस्टलीच आहे. त्यावेळेला आईचे दागिने होते ते आम्ही हे ठेवले. बाहेरून आम्ही पर्सनल लोन उचललं. कारण पैसा उभं करायचा हे खरंच कठीण काम आहे. ह्या औषधांना दुसऱ्यांना अवलंबून राहावं लागतं त्यांना सगळ्याच गोष्टीसाठी. ते खूप त्रासदायक आहे. त्यांना तसं बघताना खूप त्रास होतो. ते आतमधून तसे स्ट्रॉंग आहेत, मनाने स्ट्रॉंग आहेत ते, पण त्यांचं शरीराने साथ देते. खोकला चालू झाला सारखा. तेव्हा मी समजलं, म्हटलं माझ्या मालकापासूनच मला काहीतरी उत्पन्न झालं. माझे वडील ॲस्बेस्टस कंपनीमध्ये काम करत होते. मी तर प्रत्यक्ष काम नाही केलेलं आहे ॲस्बेस्टसमध्ये, तरी पण आम्हाला हा रोग झाला. आईला तर जमत, आईचा असं श्वास कोंडत येतो. मग ते बघून दृश्य मला पण तसं वाटतं, आई माझं पण असंच जीवन आहे पुढे माझं पण. All these workers who work in those asbestos related industries, they definitely acquire a huge quantity of
asbestos fibers on their clothes, hair, body, everywhere. And when they return home, all these people who are close to them, they are exposed to these fibers, and this is how they get significant exposure. का तुझा करू का माझा करू उपचार, तर आपल्या आईचंच मी करतोय. आई तुझं जीवन कमी आहे, तुझं तो पहिला उपचार केला पाहिजे, माझं तर मी नंतर करेन, असं माझं चाललं. Environmental exposure of asbestos, it simply means that because asbestos exists in the physical surroundings, these people are at risk of developing asbestos related diseases. Asbestos related products, they are widely used. So whenever these products like asbestos sheets, brake linings are broken down, there is some amount of asbestos liberated in the air in the forms of fine fibers, and it is exposing all the people. Almost anybody living within that environment is potentially at the risk of developing cancer. माझ्याजवळ कोण आला तर मी असं सांगू शकेन, कुठेही फायबरचं काम करतो तिथे काम करायला जायचं नाही. काहीतरी दुसरा धंदा काढावा, पण असलं फायबरचं नसावं बाबा, हीच माझी इच्छा, दुसरं काही नाही. आजबेस्टबद्दल नोकरी तुम्ही पकडू नका, त्यामुळे आपल्याला शरीराला धोका आहे. It is our duty to try and prevent the next generation suffering with the same diseases that we've tried to eliminate in our present generation. Considering all the medical evidence that has demonstrated that asbestos is a toxic substance, I'm saddened that asbestos continues to be used in Southeast Asia when clearly alternative products are available. आणि हा प्रोडक्ट बंद करा, ॲस्बेस्टस जे वापर करतात तिथे बंद करून टाका, त्याच्यामुळे लोकांचं जीवन सुरळीत आणि चांगलं सुरक्षित राहील. This is our responsibility at present to stop the use of asbestos and stop our environmental contamination, because it will be there as a hazardous factor for coming many generations. त्या अशा दुसऱ्या कुठल्याही कुटुंबाच्या वापराला येऊ नयेत अशीच आमची प्रार्थना आहे तुमच्याकडे. आणि देवाकडे आमची हीच प्रार्थना आहे की ह्या जो क्रिस्टल ॲस्बेस्टॉस जो आहे ह्याच्यावर वापरावर बंदी यावी, ज्यामुळे किमान आम्ही तरी नाही वाचलो, पण बाकीचे जे लोक आहेत जी ह्याच्या त्रासामध्ये येतील किंवा ह्याच्यामुळे पुढे जे काय ह्याच्या बाबतीत जे घडेल ते त्यांच्यापासून ते वाचावं, हीच आमची फक्त एवढी इच्छा आहे, बाकी आमची दुसरी काही इच्छा नाही. धन्यवाद.